नमस्कार. जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, काल झालेल्या 7 ऑगस्ट 2024 रोजीच्या कृषी मंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्या माध्यमातून समोर आलेली. जवळजवळ शेतकरी मित्रांनो 8 ते 10 जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी, गारपिटीची नुकसान भरपाई, त्याचबरोबर त्यांच्याकरता राहिलेला उर्वरित 75% पीक विमा तो पण सरसकट देण्याचं त्यांनी ठरवले. त्याचबरोबर त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पण 2023 खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम या दोन्हीच्या हंगामामधील त्यानंतर त्या राज्य शासनाने ठरवलेले म्हणजेच की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ती कालची जी की कृषी मंडळाची एक बैठक पार पडलेली शेतकरी मित्रांनो. तर त्याच्या माध्यमातून जवळजवळ शेतकऱ्यांनो जेवढ्या पण शेतकऱ्यांना पीक विम्यातून ते वंचित होते ते काही जिल्हे शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आणि शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की जी 7 जुलै 2024 रोजी एक राज्य कृषी मंडळाची एक बैठक झाली होती. पीक विमा कंपन्यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले होते. त्याची पण पात्रता काल जे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये झालेली आहे. तर याच्या संदर्भातीलच खूप महत्त्वपूर्ण असा अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की 8 ते 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजेच की त्यांना नुकसान भरपाई पण भेटणार, त्याचबरोबर उर्वरित 25% असो किंवा 75% असो तो पीक विमा पण त्यांना सरसकट देण्यात येणार. त्याच्यात काही मुख्य जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. नेमकं कोणते जिल्हे सर्व काही माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घ्या. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो जिल्हे कोणते कोणते सहभाग आहे, हे कोणते ते त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की रक्कम किती भेटणार आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो, हेक्टरी जे की 24,000पासून ते 29,500 रुपयापर्यंतची अशी मदत जे की राज्य सरकारने त्यांना देण्यात ठरवलेले. म्हणजेच की त्यांची जी पाहणी जे सर्वे झालेले होते त्यालाच ते मंजूर करण्यात आलेले तो निधी. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विमा तर त्या 8 ते 10 जिल्ह्यातील सरसकट तो पीक विमा मंजूर करण्यात आलेले. जवळजवळ शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर खरीप हंगामामधील आणि राहिलेला उर्वरित जे की रब्बी हंगामामध्ये अद्यापही त्याचं काही अपडेट नाही, परंतु खरीप हंगामामध्ये राहिलेला उर्वरित 75% पीक विमा आता तो मंजूर करण्यात आले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि काही कडधान्य, उडीद आणि मूग यासारख्या पिकांचा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. तर तुम्हाला आता जिल्हा सांगतो कोणते कोणते जिल्हे. तर नंबर 1चा महत्त्वपूर्ण असा जिल्हा त्याच्यात घेण्यात आला आहे शेतकरी चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023-24 या संदर्भातील खूप जास्त नुकसान शेतकऱ्यांच्या शेती मालाचे झाले होते. जसं की कापूस, सोयाबीन यांच्या वादळी पावसामुळे, वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे, त्याचबरोबर अतिवृष्टी, गारपिटीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेती पिकाचे खूप जास्त नुकसान म्हणजेच की याला संदर्भात घेऊन याला ग्रस्त धरून त्यांच्याकरता जे की सरसकट पीक विमा राज्य सरकारने मंजूर करण्याचं त्यांच्याकरता ठरवले. त्याच्यामध्ये जवळ शेतकरी बरेच काही शेतकरी म्हणजे विचार केला असता तर चंद्रपूर जिल्ह्यातील सरसकट तो पीक विमा मंजूर झाले. आणि हेक्टरी त्यांच्याकरता जे की 24,000पासून ते 29,500 रुपयापर्यंतची अशी त्यांच्याकरता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती. तर शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यांच्याकरता जवळजवळ शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आले. त्यांना पण कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर काही पिके जसे की मुख्यतः 2 ते 4 पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हेक्टरी त्यांच्याकरता जे की शेतकरी मित्रांनो 22,500 रुपयापासून ते 27,500 रुपयापर्यंतची मदत जे की राज्य शासनाने मंजूर करण्यात त्यांच्याकरता ठरवलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकऱ्यांना मुख्य जिल्हा आहे बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023 मध्ये खूपच जास्त अतिवृष्टी, वेगवान पावसामुळे, वादळी पावसामुळे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकाचे. तर त्यांच्याकरता पण सरसकट पीक विमा देण्याचं राज्य शासनाने ठरवले. 75% असो किंवा 25% असो. तर शेतकरी त्यांच्याकरता पण जवळपास 24,000पासून ते 29,500 रुपयापर्यंतची नुकसान भरपाई देण्याचं त्यांच्याकरता ठरले. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी वर्धा. वर्धा जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांकरता हे सर्व काही. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी यवतमाळ. तर यवतमाळ जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी खूप जास्त आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगली. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड. आणि त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव. आणि काही 1-2 जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो, पण त्यांच्याकरता सरसकट नाही आहे. म्हणजेच की उर्वरित राहिलेले शेतकरी जसे की जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, बीडमध्ये आहे शेतकरी सरसकट आहे. त्याचबरोबर नाशिक आहे. नाशिकमध्ये सरसकट नाही, परंतु राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी तो पीक विमा भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती तर मुख्य झाला. त्याच्याबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी मित्र बीड, नांदेड, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर सांगली तर मुख्य जिल्ह्यामध्ये तो सातारा. त्याचबरोबर काही जिल्ह्यांचा समावेश आहे. तर शेतकरी या जिल्ह्यांसाठी मुख्यतः जे पहिले जिल्हे मी सांगितले जसं की चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बीड या जिल्ह्यांकरता शेतकऱ्यांना सरसकट झालेला आहे. त्यांच्याकरता नुकसान भरपाई पण मंजूर करण्यात आलेली आहे. तर या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काल 7 ऑगस्ट 2024 रोजीच्या कृषी मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेली. म्हणजेच की
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही खूप महत्त्वाची अशी आनंदाची गुड न्यूज त्या शेतकऱ्यांसाठी आहे. तर हे खूप असं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण डेडिकेटेड व्हिडिओमध्ये एक GR संदर्भातील संपूर्ण GR अहवाल तुम्हाला दाखवणार. शेतकऱ्यांनो पीक विमा संदर्भातील आणि राज्य पशुवर्धन याच्या संदर्भातील जो एक GR निर्गमित 7 जुलै सॉरी मित्रांनो 7 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. आता आपल्याकडे टाईम नाही शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला GR पण दाखवला असतं, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला GR पण दाखवणार आहे. तर पुढील व्हिडिओ बघण्याकरता चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकऱ्यांनो. नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण लाईक नक्कीच करा. धन्यवाद.